साहजिकच मित्र पक्षापैकी कोण आहे आता आपल्याकडे आणि त्यांनी कुणी पुणे शहरात किती मागितलं? आता तरी आपल्या बरोबर खरं तर तुतारीचे लोक प्रतिनिधींची चर्चा आणि ते आपल्या बरोबर आहेत. शिंदे सेनेची चर्चा ही रात्री उशीरपर्यंत चालू होती. काय निष्पन्न झाले आपण पाहूया. हे आज जितकं पॉझिटिव्ह करता येईल तितका सकारात्मक विचार घेऊन निश्चितपणाने आपण चर्चा पुढे घेऊ. मित्र पक्षाने किती जागांची मागणी केली होती आणि कोण आहे तुमच्या बरोबर? मित्रपक्ष जेव्हा चर्चेला बसतात तेव्हा साहजिकच त्यांच्या कार्यकर्त्यांच्या ज्या पद्धतीच्या अपेक्षा आहेत किंवा कार्यकर्त्यांची त्यांच्याकडे उमेदवारी मागितली त्या पद्धतीने जास्तीत जास्त जागा मिळाव्यात म्हणून मित्रपक्ष सुद्धा प्रयत्न करतात. आमचेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं 750 पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज आमच्याकडे आलेले आहेत. त्याच्यामुळे साहजिकच मित्र पक्षापैकी कोण आहे आता आपल्याकडे आणि त्यांनी कुणी पुणे शहरात किती मागितलं? आता तरी आपल्या बरोबर खरं तर तुतारीचे लोक प्रतिनिधींची चर्चा आणि ते आपल्या बरोबर आहेत. शिंदे सेनेची चर्चा ही रात्री उशीरपर्यंत चालू होती. काय निष्पन्न झाले आपण काल पाहूया. दादांनी खूप पक्ष प्रवेश करून घेतले. आजही होण्याची शक्यता का? त्यामुळे ही यादी यायला उशीर होते अंतिम उमेदवारी करा. कारण अनेक जे नेते आहेत इतर पक्षातले जे बलाढ्य नेते तेही येऊ शकतात म्हणून उशिरा सगळी चर्चा सुरू आहे. शेवटी राजकारणाची गणित अशी राहतात की अनेक वर्षानुवर्ष आपल्या प्रभागामध्ये काम केलेल्या उमेदवाराला जेव्हा त्यांच्या पक्षाकडून नाकारलं जातं तेव्हा बऱ्याच वेळा त्या पक्षप्रवेश ही आपल्याकडे होत असतात आणि हे पक्षप्रवेश घेऊन खरं तर पूर्ण प्रभागाचं एक बॅलन्स असतो तो साधण्याचा प्रयत्न निश्चितपणे या मधून. मोठे नेते आज तुमच्या पक्षात प्रवेश करणार आहात? नक्की आपण आता बघूयात कुणाकुणाचे प्रवेश होतात कुणाकुणाला उमेदवार दोन्ही राष्ट्रवादी नक्की